संपूर्ण भारतवर्षाचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांची जयंती आपण साजरी करणार आहोत। 26 मार्चला गोंदवले बुद्रुक या ठिकाणी ही जयंती साजरी होणार आहे। त्यानिमित्त यात्रा श्रीराम नवमी यात्रा कमिटीची स्थापना केलेली आहे आणि त्याचं मग जन्मोत्सव साजरा प्रभू रामचंद्राचा थोरले राम मंदिर या ठिकाणी साजरा करण्यात येणार असून 26 मार्चला हा साजरा झाल्यानंतर 27 मार्चला कुस्तीचं जंगी मैदान गोंदवले बुद्रुक येथे साजरं करण्यात येणार आहे। आणि त्याचबरोबर की त्या येणाऱ्या पैलवानांना किंवा ग्रामस्थांना खिरीचंही नियोजन करण्यात आलेलं आहे। तेव्हा या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा, लाभ उठवावा आणि प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हावे अशी मी नम्र विनंती करतो। बस। श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरच्या पावननगरीमध्ये गेले सद्गुरू महाराज असल्यापासून या गावामध्ये जे ग्रामदैवत म्हणून असते त्याची यात्रा या गोंदवले गावात भरवली जाते। आणि या काळामध्ये जे महाराजांच्या मंदिरामध्ये होणारे सर्व उपक्रम आहेत, महाराज 9 दिवस हे गावात राम मंदिरापाशी रामापाशी राहत असतात आणि त्या काळामध्ये होणारे सगळे काकडा आरती अभिषेक आणि जन्मकाळ हा या ठिकाणी राम मंदिरामध्ये साजरा केला जातो। आणि त्या दिवशी दुपारी 12 वाजता कीर्तन होऊन राम जन्माचा सोहळा झाल्यानंतर सुंटवडा वाटल्यानंतर दुसऱ्या दिवशी या गोंदवले ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि यात्रा कमिटीच्या वतीनं मोठा पालखी सोहळा आयोजित केलेला जातो। त्याला म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये सबिना म्हणतात आणि तो सबिना गेले अनेक वर्ष, माझा आता वय 67 वर्ष आहे, मी लहानपणापासून या यात्रेमध्ये बघत आलेलो आहे। या गावाचा आनंदोत्सव हा या निमित्तानं साजरा होतो। गावातील सर्व अबालवृद्ध सगळे या यात्रेमध्ये सहभागी होऊन आनंद घेत असतात। आणि दुसऱ्या दिवशी या आपल्या ह्याचं भारताचं आदर्श कुस्तीचं मैदान या ठिकाणी भरवलं जातं, ज्यामध्ये पंचक्रोशीतील सर्व पिंपरी असेल, दिवड असेल, या सगळ्या भागातील ज्या तालमी आहेत त्या तालमीतले सगळे पैलवान वस्ताद या ठिकाणी येऊन कुस्त्याचा मोठा फड भरवला जातो। आणि शेवटची कुस्ती अशी निकाली कुस्ती होते आणि त्यानंतर खिरीचा महाप्रसाद देऊन त्या पालखीचं नियोजन होतं आणि पालखी नगरप्रदक्षिणा करून महाराजांचं जे दर्शन करून नगरप्रदक्षिणा केल्यानंतर पालखीची सांगता या राम मंदिरामध्ये होते आणि उत्सवाची सांगता त्या दिवशी होत असते। त्याप्रमाणे रामनवमी जन्मोत्सव रामरायाचा जन्मोत्सव गोंदवले बुद्रुक येथे साजरा होत आहे व त्या निमित्तानं खास आकर्षण आमच्या गावातील तरुण मल्लांनी सगळ्यांनी कुस्त्या ह्या सालाबत प्रमाणात आहेत, पण यावेळेला जरा कुस्त्यात वेगळा बदल करून जोड कुस्त्या लावून त्या कुस्त्या होणार आहेत। तरी परिसरातील सर्व मल्लांनी आता भाऊनी सांगितल्याप्रमाणे देवड असेल, मसवड असेल, बऱ्याच तालिमी आहेत, त्या तालमीतल्या मल्लांनी इथं ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा एवढीच विनंती। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।